नांदगाव खंडेश्वर ते कंजारा या रस्त्यामधील 3 किलोमीटर रस्त्याचं डांबरीकरणाचं काम पूर्ण झालं। मात्र हे काम पूर्ण झाल्यावर फक्त 5 दिवसातच रस्ता उखडल्याने या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। रस्ता बांधकामात वापरण्यात येणाऱ्या साहित्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह लागलं असून या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। नांदगाव खंडेश्वर ते कंजारा या रस्त्यामधील 3 किलोमीटर रस्त्याचं डांबरीकरणाचं काम पूर्ण झालं। मात्र हे काम पूर्ण झाल्यावर फक्त 5 दिवसातच रस्ता उखडल्याने या कामावर व रस्ता बांधकामात वापरण्यात येणाऱ्या साहित्यावर प्रश्नचिन्ह लागलं आहे। या बांधकामाची चौकशी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। जिल्हा परिषद बांधकाम विभागाअंतर्गत नांदगाव खंडेश्वर ते कंजारा या रस्त्याचं डांबरीकरणाचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे। हा रोड 2002 मध्ये एकदा झाला होता। त्यानंतर आता 2020 साला 20 मध्ये सँक्शन झाला 3 किलोमीटर जिल्हा परिषदचा। जिल्हा परिषद सँक्शन झाल्यानंतर या रोडची कंडिशन पहा। या रोडची कंडिशन एवढी खराब आहे का आता शनिवारी 7 तारखेला झाला पूर्ण कंप्लीट। 7 तारखेला कंप्लीट झाल्यानंतर आता 7 दिवस व्हायचे आहेत। 7 दिवसानंतर हे गड्डे पडले। गड्डे पूर्ण 3 किलोमीटर मध्ये कमीत कमी 30 गड्डे आहे। हे 30 गड्ड्यातनी या 30 गड्ड्यातनी असे जास्त महिनाभरातनी हा पुरा उकडून जाईल, याच्यातनी काहीच राहणार नाही। आणि याच्यातनी कसं आहे 10-12 ऑटो आहे लेकरायचे। 10-12 ऑटो असल्यानंतर पहिले 1-2 पलटी झाली आहे, काही जखमी झाले आहे, काही अपंग झाले आहे। त्या कारणानं आम्ही तक्रार करू हा रोड सँक्शन केला। रोड सँक्शन केल्यानंतर त्या ठेकेदारानं देशमुख ठेकेदार त्या ठेकेदारानं काय घोटाळा केला काय नाही, सारा रोडचा हाताने करून टाकला। काम पूर्ण होताच 5 ते 6 दिवसातच काही ठिकाणची गिट्टी निघाली। फक्त 1 इंच बारीक गिट्टीचं डांबरीकरण करून हा रस्ता निर्माण करण्यात आल्याने ये-जा करणारे वाहनं रस्त्यामध्येच अडकून बसत आहेत। गेल्या 6-7 वर्षांपूर्वी या रस्त्याचं डांबरीकरण करण्यात आलं होतं। आता पुन्हा डांबरीकरण करण्यात येत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। या मार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते। रस्त्यावर ठिकठिकाणी गिट्टी उखडल्याने वाहन चालक नाहक त्रास सहन करावा लागतो आहे। आता एक तर होत नाही झाला तर साहजिकच असा रोड करून टाकला। आम्ही तक्रार करायसाठी ग्रामपंचायतला गेलो, सचिवाला फोन केला। सचिव म्हणते आचारसंहिता आहे, आम्ही ठराव देऊ शकत नाही। आता मला सांगा 10-15 वर्ष खेड्यातनी रोड होत नाही। आता आज आम्ही जाऊ कुठं? आता न्याय मागा कुणाले? जिल्हा परिषद सदस्य म्हणते तक्रार करा, सर्व म्हणजे नेते लोक तक्रार करा। मी तक्रार केली, तक्रारचं मग आमचं निवारण करण कोण? आमचा प्रश्न विचारण कोण? मग आता मी हा ठराव जर नाही दिला आम्ही गावकरी सहाय्य करतो। सहाय्य करून आम्ही बच्चे बोलवतो। बच्चे बोलवता रोड पाहिल्या तुम्ही, रोडचा तुम्ही विचार करा। विचार केल्यानंतर ज्या ठेकेदाराने रोड केला त्या ठेकेदाराचं काय पेमेंट रोखून त्याला डबल कर, नाही तर याचा काय निर्णय सांगून दे। आम्ही आमची पुढची क्रिया आम्ही करतो। कारण की बरेच दिवस आता 15 वर्ष रोड बनत नाही कळला। 15 रोड जर बनला तर टू व्हीलरने काय करावं, ट्रॅक्टरवाल्याने काय करावं, ऑटोवाल्याने काय करावं? टू व्हीलरवाले फ्रॅक्चर झाले, रात्री दिसत नाही, तर करावं तर काय करावं? आज आम्ही कमीत कमी 20 वर्षापूर्वी रोडची आशा पाहून आलो। 20 वर्षानंतर आज आला 20 वर्ष धावाची कंडिशन खराब झाली आहे। आता मुख्यमंत्र्याला म्हणा कोण्या माणसी जावं। या प्रकाराकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचं दुर्लक्ष झालं आहे, तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन रस्ता बांधकामाची चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सागर सव्वालाखे, उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।